हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला आपलं बीकॉम सेकंड इयरचं सब्जेक्ट, अतिशय इम्पॉर्टंट सब्जेक्ट, न्यू ट्रेंड्स इन कॉर्पोरेट अकाउंट, ज्याला की मॅक्सिमम स्टुडंट कॉर्पोरेट अकाउंट म्हणतात. कॉर्पोरेट अकाउंटचे लेक्चर्स आजपासून आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. आपल्या कॉर्पोरेट अकाउंट्समध्ये जसं की काल मी तुम्हाला ग्रुप्समध्ये PDF ट्रान्सफर केलं होतं. ग्रुप्समध्ये ट्रान्सफर केलेला PDF आपल्या युनिव्हर्सिटीनं त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलेला आहे. आणि ॲज पर PDF आता आपल्याला सेकंड इयरमध्ये फर्स्ट सेमला कोणते कोणते चॅप्टर्स कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आहेत स्टेप बाय स्टेप आपण चेक करू. फर्स्ट चॅप्टर आपल्याला दिलेला आहे त्यांनी, रिसेंट कन्सेप्ट्स इन कॉर्पोरेट अकाउंट. रिसेंट कन्सेप्ट्स इन कॉर्पोरेट अकाउंट. प्रत्येक स्टुडंटला रिक्वेस्ट आहे, तुम्ही आता सेकंड इयरचं तर तुमचं फर्स्ट इयरचं सेकंड सेमिस्टरचं ऑलरेडी तुम्हाला प्रमोशन भेटलेलं आहे. सेकंड इयर स्टार्ट करत असताना एकदम दमखम के साथ, जोश के साथ स्टार्ट करायचं आपल्याला. आणि एक विजन डोळ्यासमोर ठेवायचं आहे की थर्ड सेममध्ये ज्या मुलांचं स्वप्न हुकलेलं आहे की फर्स्ट इयरच्या सेकंड सेममध्ये त्यांना अकाउंट्समध्ये आउट ऑफ घ्यायचे होते, त्यांचं स्वप्न राहून गेलेलं आहे, त्यांनी ते त्यांचं विजन आणि स्वप्न तिथंच न सोडता थर्ड इयरमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये आउट ऑफ घ्यायचं स्वप्न पाहायचं आहे. मॅक्सिमम स्टुडंट्सला हे जमत नाही, पण आपण ते करून दाखवायचं आहे. बरोबर आहे. जे स्टुडंट्स अकाउंटमध्ये मॅक्सिमम जण काय करतात माहिती आहे का, कॉस्ट अकाउंट त्यांना इझी जाते पण कॉर्पोरेट अकाउंट हार्ड जाते. आणि जे सब्जेक्ट हार्ड जाते त्या सब्जेक्ट्समध्ये आउट ऑफ मार्क घेण्यामध्ये जी मजा असते ती मजा कशातच नसते. फर्स्ट चॅप्टर आहे रिसेंट ट्रेड इन कॉर्पोरेट अकाउंट्स. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ कॉर्पोरेट अकाउंट आहे, जे ऑनलाईन बँकिंग सिस्टम असतात त्याच्यातले ट्रान्झॅक्शन्स, डीमॅट अकाउंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्वाईप मशीन, ATM ह्याच्याशी रिलेटेड काही थेरी आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तुम्हाला बेसिक चॅप्टर, इश्यू ऑफ शेअर्स. ही जी व्हिडिओची शूटिंग करून आहे ती मी माझ्या घरून करत आहे, त्यामुळे गाड्याचा आवाज वगैरे येत जाईल, तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करायचं. ठीक आहे. इश्यू ऑफ शेअर्स जे तुम्हाला 12th स्टँडर्ड्समध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि कंपनी अकाउंट्स किंवा कॉर्पोरेट अकाउंट्स ह्याला काही जण कंपनी अकाउंट सुद्धा म्हणतात, जे की लॉजिक आहे ह्याच्यामध्ये पण म्हणतात. ठीक आहे. आता इश्यू ऑफ शेअर्समध्ये अतिशय इम्पॉर्टंट, आता मॅक्सिमम जणांना इश्यू ऑफ शेअर्स हा चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी परफेक्ट करावंच लागेल. ह्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज वगैरे असतात. जोपर्यंत तुम्हाला हे चॅप्टर परफेक्ट होत नाही तोपर्यंत कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकत नाही. जरी तुम्हाला पडले आणि जरी तुम्हाला हे चॅप्टर्समध्ये हे चॅप्टर जर समजत नसेल तर मग कॉर्पोरेट अकाउंट शिकण्यामध्ये ती मजा नाही. आता ह्या इश्यू ऑफ शेअर्समध्ये काय काय टॉपिक दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, मीनिंग अँड प्रोसिजर ऑफ इश्यू, फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ इक्विटी शेअर. आता इश्यू, फॉरफिचर आणि रिइश्यू काय स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स ऑन अकाउंटिंग एंट्रीज ऑफ इश्यू, प्रोरेटा, अलॉटमेंट ऑफ शेअर्स. आता कंपनी शेअर्स लोकांना कसे देते, लोकांकडून पैसे कसे घेते, काय नाही, आणि ते घेतलेले पैसे कंपनी काय कालावधीनंतर लोकांना किंवा त्यांच्या शेअर होल्डर्सला परत करते, त्याची जी अकाउंटिंग प्रोसिजर आहे ती आपल्याला इश्यू ऑफ शेअर्समध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडम्पशन किंवा रिडक्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. ठीक. सर्वात पहिले आपण स्टार्ट करू शेअर्सच्या शब्दाचा अर्थ सांगण्यापासून. चॅप्टर सिलेबस सांगणं झाल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे रिडम्पशन म्हणजे काय, की जे कंपनीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलात काही दिवसानंतर ते कंपनी काय करते, तुम्हाला पैसे परत करत असते, म्हणजे रिडम्पशन करत असते, त्याची अकाउंटिंग ह्याच्यामध्ये कंपनी जे शेअर्स विकते त्याची अकाउंटिंग इश्यू ऑफ शेअर्समध्ये, कंपनीने विकलेले शेअर्स त्याचे पैसे लोकांना वापस करत असताना जी अकाउंटिंग प्रोसिजर फॉलो करावं लागते ते आहे रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्समध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे कंपनी फायनल अकाउंट्स. कंपनी फायनल अकाउंट्स जसं की तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये जेव्हा होता त्यावेळेस तुम्ही शिकला होता फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर. 12th स्टँडर्डमध्ये आला त्यावेळेस शिकला तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि आता फर्स्ट इयरमध्ये असताना पण तुम्हाला अकाउंटिंग पार्टनरशिप फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आपण असताना शिकला. आता आपल्याला शिकायचा कंपनी फायनल अकाउंट. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीटचे रूल्स माहीत नाहीत
तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही फर्मचं फायनल अकाउंट असू दे ते जमत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला हे इश्यू ऑफ शेअर्स चॅप्टरची बेसिक एंट्री जोपर्यंत जमत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिडम्पशन चॅप्टर जमत नाही. ठीक आहे. आणि लास्ट चॅप्टर आहे प्रॉफिट्स टू प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता प्रॉफिट्स टू प्रायर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय की सपोज एक कंपनी एक टाइम पर्यंत बिझनेस केली आणि त्याच्यानंतर त्या कंपनीला बिझनेस होत नसेल तर दुसरी कंपनी काय करणार, ते कंपनी टेकन ओव्हर करणार. बरोबर. आता जर समजा 1 एप्रिलला बिझनेस स्टार्ट झालं आणि 1 एप्रिल पासून 1 जून पर्यंत एक कंपनी बिझनेस केली किंवा 30 जून पर्यंत बिझनेस केली आणि 30 जूनच्या नंतर त्यांना असं वाटलं की बाबा आता आपल्याला बिझनेस होत नाहीये, तर मग ते काय करणार, त्यांची कंपनी दुसरी कोणती तर कंपनी टेकन ओव्हर करणार. त्याच्यानंतर ती कंपनी काय करणार, तिथून फायनान्शियल इयर एंड पर्यंत ते कंपनी मॅनेज करणार आणि मग फायनान्शियल इयर जेव्हा संपेल मग त्यावेळेस त्यांनी अकाउंटिंग करत असताना पहिल्या 3 महिन्याचं जे काही त्यांना प्रॉफिट वगैरे झालेलं असेल ते एका कंपनीला देणार आणि उरलेलं 9 महिन्याचं प्रॉफिट आहे ते दुसऱ्या कंपनीला देणार. हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉफिट्स टू प्रायर इनकॉर्पोरेशन या चॅप्टरमध्ये शिकायचे. ठीक आहे. तर आज आपण बेसिक स्टार्ट करणार आहोत. बेसिक स्टार्ट करू आपण इश्यू ऑफ शेअर्स या चॅप्टरची काही थिअरी मी सांगतो तुम्हाला. इश्यू ऑफ शेअर्स. आता इश्यू म्हणजे काय, वाटणे. शेअर्स म्हणजे काय, हिस्सा, कंपनीच्या एकूण भांडवलातील हिस्सा. बरोबर आहे. सर्वात पहिले पहा शेअर्सची डेफिनेशन ॲज पर प्रत्येक आता अकाउंटच्या आता जे काही आपले अकाउंट्स आहेत, कॉस्ट अकाउंट, कॉर्पोरेट अकाउंट, प्रत्येक चॅप्टरला कोणतं ना कोणतं ऍक्ट अप्लाय होते. बरोबर आहे. जसं फायनल अकाउंट्सला पार्टनरशिप ऍक्ट 1932 लागू होते. ब्रांच अकाउंट म्हणून एक बीकॉमला चॅप्टर आहे त्याला कंपनी ऍक्ट 1956 लागू होते. त्याच्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज एक ऍक्ट आहे त्याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 लागू होते. पुन्हा नोटरीज ऍक्ट 1952 लागू होते. तसं कंपनी अकाउंट्समध्ये, कॉर्पोरेट अकाउंट्समध्ये जे शेअर्स आहेत, इश्यू ऑफ शेअर्स आहेत, ते शेअर्स एका कंपनीचे असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली कोणता ऍक्ट लागू होणार, कंपनीज ऍक्ट 1956 आणि अमेंडमेंट 2013. ठीक आहे. तर कंपनीज ऍक्ट नुसार याची डेफिनेशन काय दिलेली आहे तुम्हाला प्रत्येकाला पाठ पाहिजे. ऍज पर सेक्शन 246 2(46) ऑफ द इंडियन कंपनीज ऍक्ट 1956, कंपनी कायदा 1956 कलम 2 पोटकलम 46 नुसार, प्युअर मराठीतून, शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ अ कंपनी. शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ अ कंपनी. एवढीच व्याख्या, ह्याच्यापेक्षा जास्त काही व्याख्या नाहीये. व्याख्या काय, शेअर इज द शेअर इन कॅपिटल ऑफ द कंपनी. शेअर इज अ शेअर इन द कॅपिटल ऑफ कंपनी. पाठ व्हायला पाहिजे. लिहून टाकायचं प्रत्येक जण. चॅप्टरचं नाव लिहायचं, इश्यू ऑफ शेअर्स, खाली डेफिनेशन म्हणून लिहून टाकायचं. शेअर्स इन द कॅपिटल ऑफ द कंपनी. शेअर इज द शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ कंपनी. त्याच्यानंतर मराठीतून व्याख्या काय लिहिताल, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा होय. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा होय. प्रत्येक जण अंडरस्टँडिंग करायचं आहे की कधी पण अकाउंटच्या लेक्चर्समध्ये, व्हिडिओ लेक्चर्समध्ये बसत असताना एक प्रॉपर अकाउंटिंग स्टुडंटसारखं, अकाउंटच्या स्टुडंटसारखं स्वतःची स्केल, नोटबुक, पॅड, कॅल्क्युलेटर आणि पेन हे एवढं स्टफ तुमच्याजवळ कंपल्सरी असायला पाहिजे. कोणती पुस्तक नसेल, नोट्स नसेल तरी चालेल, कारण जे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये शो करणार. ठीक आहे. इश्यू ऑफ शेअर चालू होतं. शेअर म्हणजे काय, शेअर इज द शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीचे जे एकूण भांडवल आहे त्या भांडवलातील एक छोटासा हिस्सा, म्हणजे त्याला काय म्हणतात, शेअर कॅपिटल. एकूण याच्यामध्ये 8 ते 9 कॅपिटल आहेत. आपण थोडं स्टेप बाय स्टेप पाहू ते कोणते कॅपिटल आहेत काय नाही ते. सर्वात पहिले चेक करा, हे जे शेअर्स आहेत ह्या शेअर्सचे 2 मुख्य प्रकार पडतात. एक इक्विटी शेअर्स, ह्याला दुसरं नाव आहे ऑर्डिनरी शेअर. दुसरं नाव काय, ऑर्डिनरी शेअर. आणि दुसरं आहे
प्रिफरन्स शेअर, प्रिफरन्स शेअर्स. आता हे दोन्हीमध्ये फरक काय काय नाही ते स्टेप बाय स्टेप सांगतो. व्यवस्थित ऐकायचं आणि जे सांगताना मी तुम्हाला इम्पॉर्टन्स वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करून स्वतः लिहायचं. ठीक आहे. हां, आता इक्विटी शेअर्स म्हणजे काय की जे भाग आता कंपनीनं, आता जे कंपनीज ऍक्ट आहे त्यांना आपल्यासोबत एकदम मजाक केलेला आहे. त्यांनी डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की जे शेअर्स प्रिफरन्स शेअर्स नसतात त्याला इक्विटी शेअर म्हणतात. जे शेअर्स प्रिफरन्स शेअर्स नसतात त्यांना इक्विटी शेअर्स म्हणतात. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा सर ह्याची व्याख्या हे दिलेली आहे, तर प्रिफरन्स शेअरची व्याख्या काय असेल की जे शेअर्स इक्विटी शेअर्स नसतात त्याला प्रिफरन्स शेअर्स म्हणतात. नाही, इथं ह्यांनी धोका दिलेला आपल्याला, ह्याची व्याख्या येत नाही. ह्याची व्याख्या काय केलेली आहे, ज्या भागावर सामान्य भागांपेक्षा जास्त लाभांश दिला जाते त्याला काय म्हणतात, पूर्वाधिकार किंवा प्रिफरन्स शेअर्स म्हणतात. म्हणजे इन शॉर्ट आता काय की हे कंपनीमध्ये जे लोक पैसे गुंतवायलेत, बरोबर आहे, कोणी इक्विटी शेअर्स परचेस करते, कोणी प्रिफरन्स शेअर्स परचेस करते. हे शेअर्स परचेस केल्यानंतर जे कंपनी असते, कंपनीच्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड्स देते. डिव्हिडंड म्हणजे काय, एसपी मध्ये तुम्हाला झाला असेल लाभांश, बरोबर आहे. आता दोन्हीची डेफिनेशन्स पहा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा, तुम्हाला समजेल की इक्विटी शेअर होल्डर्स म्हणजे असे शेअर होल्डर्स जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स नसतात, बरोबर आहे. ह्याची व्याख्या डन झाली. आता प्रिफरन्स शेअर होल्डर्स मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रिफरन्स शेअर होल्डर्स म्हणजे किंवा प्रिफरन्स शेअर्स म्हणजे असे शेअर्स की ज्या भागांवर इक्विटी शेअर होल्डर्सपेक्षा जास्त व्याजदर किंवा लाभांशाचा दर असते. आता समजा इक्विटी शेअर होल्डर्सला लाभांशाचा दर आहे 5%, सपोज प्रिफरन्स शेअर होल्डर्सला असेल 10%. आता इक्विटी आणि प्रिफरन्स म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचे फर्स्ट टाइम शेअर्स परचेस करता त्यावेळेस तुम्ही त्या कंपनीसाठी असता इक्विटी शेअर होल्डर, सामान्य भागधारक. पण ज्या वेळेस तुम्ही ते पैसे 2 ते 3 वर्षाचा कंपनीमध्ये गुंतवता, सतत तेच पैसे 3-4 वर्ष गुंतवता, त्यावेळेस तुम्ही कोणते शेअर्स होता, प्रिफरन्स शेअर होल्डर्स. ठीक आहे. आता कळलं, इक्विटी शेअर्स म्हणजे सामान्य, प्रिफरन्स म्हणजे अग्रहक्क भाग किंवा पूर्वाधिकार भाग. आता डेफिनेशन्स किती हे केलेलं आहे की इक्विटी शेअर होल्डरची डेफिनेशन्स काय सांगितलेली आहे की जे शेअर्स प्रिफरन्स शेअर्स नसतात त्याला इक्विटी शेअर्स म्हणतात. आणि प्रिफरन्स शेअर्सची व्याख्या काय दिलेली आहे की ज्या भागावर इक्विटी शेअरपेक्षा जास्त लाभांशाचा दर असतो त्याला काय म्हणतात, प्रिफरन्स शेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करूत आपण. आता इक्विटी शेअर्ससाठी काय पॉईंट त्यांनी मेन्शन केलेलं सांगतो. आता हे जे इक्विटी शेअर्स आहेत ह्याच्यावर जे कंपनी लाभांशाचा दर देते त्यांच्या शेअर होल्डर्सला, म्हणजे शेअर होल्डर्सला जे वर्षाच्या शेवटी त्यांनी गुंतवलेल्या पैशावर पैसे वापस करते, कंपनी त्यांना जे लाभांशाचा दर सांगते ते अनस्टेबल असते, ते निश्चित नसते. कंपनी त्यांना काय म्हणते, आम्ही तुम्हाला 5% पण देऊ शकतो, 10% पण देऊ शकतो आणि 15% पण देऊ शकतो. कितीही टक्के देऊ शकतो आम्हाला माहीत नाही, ते आता सांगू शकत नाही. पण जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स असतात त्यांना कंपनी अगोदरच सांगितलेलं असते की तुम्हाला जर अगोदर आम्ही कॉन्ट्रॅक्ट होत असताना किंवा अग्रीमेंट करत असताना 25% दर जर सांगितलं तर तुम्हाला तेवढंच भेटेल. शक्यतो 25% राहत नाही, 8% असेल तर 8%, 9% असेल तर 9%, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय पॉईंट सांगता येईल आपल्याला की लाभांशाचा दर, रेट ऑफ डिव्हिडंड अनस्टेबल, निश्चित नसतो. आणि ह्याच्यामध्ये काय असते, स्टेबल असते. रेट ऑफ डिव्हिडंड काय असतं, स्टेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हे जे शेअर होल्डर्स असतात, इक्विटी शेअर होल्डर्स, कंपनीचे इक्विटी शेअर होल्डर्स जे असतात त्यांना वोटिंग राईट असते. कंपनीमध्ये जेव्हाही काही वोटिंगचा टाइम असेल, इलेक्शनचं वगैरे किंवा प्रमंडळाचं सीईओची निवडणूक असं काही जर असेल तर त्यावेळेस इक्विटी शेअर होल्डर्सला वोटिंग राईट असते. तुम्हाला एक्झाममध्ये कधीही क्वेश्चन येते शेअर होल्डर्स हॅव्हिंग वोटिंग राईट्स, तर त्यावेळेस तुम्हाला काय लिहावं लागेल, इक्विटी शेअर होल्डर्स हॅव्हिंग वोटिंग राईट्स. त्याच्यानंतर आता नीट ऐका की ज्या वेळेस कंपनी बंद पडत असेल, सपोज काय कारणास्तव कंपनी बंद पडली असेल, तर मग कंपनी डुबाली किंवा कंपनीला काहीतरी क्रायसिस म्हणून लॉस वगैरे झालं तर कंपल्सरी जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स आहेत, कंपनीचे जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स आहेत, कंपनीला त्यांना पूर्णच्या पूर्ण रक्कम परत करावं लागेल. पूर्णच्या पूर्ण रक्कम काय करावं लागेल, परत करावी लागेल.
त्याला काय तुम्हाला एक शब्द पण ऐकला असेल ओसी मध्ये, प्रमंडळ समापनेच्या वेळी कंपनी बंद पडत असताना सामान्य भागधारकापेक्षा जास्त भाग किंवा भांडवल परत करण्याचा अधिकार असतो. सपोज कंपनी काय कारणामुळे बंद पडली तर प्रिफरन्स शेअर होल्डर्सला त्यांची पूर्ण रक्कम देण्यात येते, पण इक्विटी शेअर होल्डर्सला ती भेटत नाही. जेवढं दिलं तेवढंच घ्यावं लागेल, अदरवाईज नाही. समटाइम्स किंवा कंपनीला गरजेपेक्षा जास्त प्रॉफिट झालं आणि ते प्रॉफिट एक्स्ट्रा जर प्रॉफिट निघाला तर कंपनी काय करणार, ते प्रॉफिट्स कोणाला देणार, त्या प्रॉफिटमध्ये हिस्सा एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपात प्रिफरन्स शेअर होल्डर्सला देणार. बरोबर. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, आता कंपनी शेअर्स कसं इश्यूड करते काय नाही, त्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक कॅपिटल कोणते कोणते असतात काय काय नाही ते पाहायचं आहे. कंपनीच्या मध्ये काही कॅपिटल्स असतात काय नाही ते तुम्ही प्रत्येकजण वहीमध्ये नेक्स्ट टॉपिक टाकायचं आहे. टाइप्स ऑफ कॅपिटल. टाइप्स ऑफ कॅपिटल. फर्स्ट टाइप लिहा, प्रत्येकजण लिहायचं आहे, मी सांगायला प्रत्येकजण लिहायचं. ठीक आहे. टाइप्स ऑफ कॅपिटल मध्ये फर्स्ट लिहा ऑथोराइज्ड ऑब्लिक रजिस्टर्ड ऑब्लिक नॉमिनल कॅपिटल. ऑथराइज्ड, रजिस्टर्ड ऑब्लिक नॉमिनल कॅपिटल हे पहिलं प्रकार आहे. तिन्हीचा अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर इश्यूड कॅपिटल. नेक्स्ट आहे इश्यूड कॅपिटल. थर्ड सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल. नंबर फोर्थ अनइश्यूड शेअर कॅपिटल. फिफ्थ कॉल्ड अप शेअर कॅपिटल. सिक्स्थ अनकॉल्ड शेअर कॅपिटल. सेवन्थ पेड अप कॅपिटल. आणि लास्ट रिझर्व्ह शेअर कॅपिटल. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. फर्स्ट व्हिडिओमध्ये बेसिक तुम्हाला सांगितलेलं आहे कॅपिटल्स कोणते कोणते आहेत काय नाही ते, शेअर्स कोणते दोन प्रकार असतात काय नाही ते, त्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला 12चे किंवा अदर कोणते बुक्स असतील वाचता येत असेल तर वाचून घ्यायचे. जेवढी जास्त तुम्ही या चॅप्टरचं थिअरॉटिकल नॉलेज असेल तेवढंच तुमच्या या चॅप्टरवर मजबूत पकड होईल. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.